काय मस्त असं लज्जतदार अशी वरून कुरकुरीत आणि आतून अतिशय सॉफ्ट अशी कोळंबी फ्राय बनवलेली आहे। बघूनच तोंडाला पाणी सुटतंय ना। मग चला तर संपूर्ण रेसिपी बघा। या व्हिडिओमध्ये मी 2 रेसिपी दाखवलेल्या आहेत। नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं संगीता सोमी किचन मध्ये। चला तर मंडळी, आज आपण 2 नॉनव्हेज रेसिपी बघणार आहे। एक तर पहिली रेसिपी कोळंबी फ्रायची आपली, आणि दुसरी रेसिपी आहे झणझणीत गावरान पद्धतीने बनवलेला कोळंबी रस्सा, ज्याची खाल्ल्यानंतर तुम्ही चव कधीच विसरणार नाही। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी मीडियम साइजची अर्धा किलोची फ्रेश अशी कोळंबी आणलेली आहे, आणि ती आणताना थोडी त्यांच्याकडून साफ करून आणलेली, परंतु आपण याच्यामध्ये आणखीन आपल्याला साफ करावी लागणार आहे। फक्त वरची टर्फल आणि जे तोंडाकडची साईड असती तर ती त्यांनी साफ करून दिलेली आहे। तर काही लोक काय करतात, अशीच कोळंबी फ्राय करायला घेतात, परंतु ती कोळंबी आहे ना, त्याचं कालवण किंवा आपण जेव्हा फ्राय करतो त्यानंतर थोडासा कडवटपणा त्याच्यामध्ये राहिला जातो। तर काय करायचंय, कोळंबी अशा पद्धतीने पकडून घ्यायची आणि त्याला उभा असा कट मारायचा आहे मधोमध। आता हे बघू शकता, मी जसं कट करते त्या पद्धतीने कट द्यायचा आहे। एकदम हलका कट द्यायचा आहे की पूर्णपणे खालपर्यंत जाईल असं नाही, आणि त्यातील असे रेषे टाइप मध्ये एक दोरीसारखं हे असतं, तर ते आपण काढून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये थोडंसं क्लीन दिसते, काही कोळंबी असती ना त्याच्यामध्ये एकदम काळपट झालेलं असतं, त्यामध्ये कोळंबीची जी घाण असती ना ती असते। आता ही एकदम क्लीन आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये काळं दिसत नाहीये, हे बघा सफेद दिसतंय। परंतु काही कोळंबींमध्ये घाण असतं, काळपट असं दिसतं, ते लगेच समजून येतं। मी तुम्हाला पुढे दिसले तर मी दाखवते। अशा पद्धतीने कट द्यायचे आहेत आणि हलक्या हाताने ते ओढून घ्यायचे, बघू शकता। हे जर कोळंबीमध्ये राहिलं ना तर तुमचं कालवणाची चव आहे ती थोडीशी बिघडली जाते, कडवटपणा येतो, आणि ही जी घाण असते कोळंबीची बघा, हे बघा हे सेम काळं झालेले अशा पद्धतीचं काळं असतं, ही त्याची कोळंबीची घाण असती, तर ती काढणं खूप गरजेचं असतं। त्यासाठी एक लांब सडक असा कट द्यायचा शेवटपर्यंत। बघा खाली थोडंसं राहिलेलं आहे, तर व्यवस्थित साफ करून घ्यायचंय, म्हणजे आपलं कालवण असो किंवा जे आपण प्रॉन्स फ्राय करणार आहे तर ते व्यवस्थित बनलं जातं। अशा पद्धतीने तुम्ही नक्की साफ करून घ्या, कारण की जर याच्यामध्ये घाण राहिली तर मग कालवण आपलं बिघडू शकतं। चला तर अशाच पद्धतीने मी ही सगळी घाण आहे ती हळूहळू काढून घेते। याला थोडा वेळ लागतो, जरी ती लोकांनी साफ करून दिलं ना तरी ती वरचीवर साफ करून देतात। ही आतील घाण असती तर ती लोक काढत बसत नाहीत, आणि मग त्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने साफ करून घेणं खूप गरजेचं असतं। आता इथं बघू शकता, मी अशा पद्धतीने प्रत्येक कोळंबीला असा कट देते, आणि काय होतं, असा कट दिल्यानंतर कोळंबीमध्ये जो मसाला आपण हे करून ठेवतो, मॅरिनेट करून ठेवतो, तर व्यवस्थित आतपर्यंत मुरला जातो, आणि एक छान अशी चव टेस्ट येते आपल्या कालवणाला असो किंवा आपण जे काही फ्राय करणार आहे, कोणताही राईस करायचा असेल त्याच्यामध्ये कोळंबी टाकणार असेल तर एकदम टेस्टी असं बनलं जातं। आता इथं बघू शकता, एवढी घाण सगळ्या ह्याच्यातून निघालेली आहे, आणि आपण प्रॉन्स आहेत ते साफ करून घेतलेले, आणि 2-3 पाण्यातून मी आता नळाखालून हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता पण अशाच पाण्याखाली स्वच्छ धुवून घेतल्यानंतर एक गाळण घ्यायची, किंवा कसलीही चाळणीवरती तुम्ही असं नितळ ठेवलं ना तरीही चालू शकतं, म्हणजे काय त्यातील पाणी निघून जाईल आणि आपण जो मसाला लावणार ते व्यवस्थित त्याला लागला जाईल। आता इथे बघू शकता 10 मिनिटांनंतर मी एका डिश मध्ये किंवा ताटामध्ये काढून घेतलेला आहे, आणि त्यावरती आता आपण काही मसाले घालून घेऊया। चवीनुसार मीठ ऍड करून घ्यायचं आहे, त्यानंतर मी अर्धा चमच याच्यामध्ये हळद घालून घेतलेली आहे। 1 चमचा भरून मी इथं लाल तिखट किंवा आपण चटणी बोलतो तर ती घालून घेतली। थोडंसं झणझणीत बनवणार आहे, तर त्यावरती मी गरम मसाला किंवा जो गोडा मसाला येतो, किंवा गोडा मसालाही नसेल तर मटन मसाला घातला तरी चालू शकतो, तो अर्धा चमच याच्यावरती घालून घेतलेला आहे। आणि 1 ते 1.5 चमच याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालायची। आलं लसूण पेस्ट थोडीशी जास्त घालायची, म्हणजे याला छान अशी टेस्ट येते। आता मी ही कोळंबी अर्धा किलो आणलेली आहे, आणि आता त्याला बघा मसाला एकदम छानपैकी चोळून मस्तपैकी लावून घ्यायचा आहे, सगळ्याला व्यवस्थित लागला पाहिजे। इथं बघू शकता, यावरती तुम्ही थोडंसं लिंबूही पिळलं तरी चालू शकतं। आता मी आहे ना हे असंच आहे ते 2-3 तासांसाठी फ्रीजमध्ये ठेवून देणार। तुम्हाला जर जास्त वेळ नसेल तर कमीत कमी 1 तासासाठी तरी ठेवा, कारण जेवढं चांगलं हे मुरलं जाईल फ्रीजमध्ये तेवढं छान याची टेस्ट लागते, आतून आतपर्यंत याचा मसाला आहे तो मुरला जातो। आता इथं बघू शकता छानपैकी मॅरिनेट करून झालेलं आहे, आणि मी ते आता फ्रीजमध्ये ठेवून घेतलं होतं। आता याला आपण 3 तास झालेले आहेत, आणि 3 तासानंतर आता मी हे तळण्यासाठी घेते। आता इथं मी बारीक रवा वापरलेला। काय होतं, आपण ज्यावेळेस कोणताही मच्छी असो किंवा प्रॉन्स असो तर त्याला जाड रवा लावला ना की आपण ज्यावेळेस खातो तर त्यावेळेस ते तोंडामध्ये जाड असं रव्याचं टेस्ट लागते। तर त्यासाठी शक्यतो तुम्ही बारीक रवा वापरा, म्हणजे बारीक रव्याची काय होतं, जी टेस्ट आपली मच्छीची प्रॉन्सची तर ती रिअल टेस्ट आपल्याला लागते, आणि जास्त रवा लावल्यासारखंही वाटत नाही। जर जाड असेल तर थोडासा मिक्सरला 1-2 घसरा द्यायचा, आणि त्यामध्ये
हे करायचे, किंवा मग तांदळाच्या पिठीमध्येही काही लोक फ्राय करतात, तेही खूप छान लागतं. आता इथं बघू शकता मी सगळ्या बाजूनी कोटिंग करून घेतलेली आहे. जेवढं छान मॅरिनेशन तुम्ही कराल, जितका वेळ जास्त वेळ ठेवाल तितकं छान हे प्रॉन्स लागतात. आता मी एक तवा ठेवलेला आहे, तव्यावरती हे प्रॉन्स ते घालून घेतलेले आहेत. थोडंसं तेल सुरुवातीला घालून घेतलं होतं एक पळीभर. आता आपण बाकीचे प्रॉन्स घालून घेऊया आणि सभोवती परत थोडंसं तेल जसं लागल तसं आपण सोडून घेऊया. आता बघा साईडने मी तेल सोडलेले आहे. जसे मधले जे असतात, आपली गॅसची फ्लेम आहे ती मीडियम ते स्लो वरती मी ठेवलेली आहे. कमी जास्त करत करत हे भाजून घ्यायचे आहेत. आता हे मधले जे ते मी बाजूला काढून घेते आणि जे साईडचे ते ना मध्ये घ्यायचे, म्हणजे तेही भाजले जातात. तोपर्यंत स्लो वरती बाकीचे साईडनी भाजत जातात. अशा पद्धतीनं सारखं हलवत हलवत आपण हे भाजून घ्यायचे. 2-2 मिनिटाला हे ते पलटी करायचे, म्हणजे चांगले भाजले जातात. एक सांगू का, जर तुम्हाला हे सॉफ्ट पाहिजे असतील, वरून क्रंची आणि आतून सॉफ्ट पाहिजे असतील, तर एक काम करायचं की हे भाजत असताना ना जास्त पण भाजायची नाही, की खूप वेळ एका साईडनच भाजत ठेवले असं पण नाही भाजत, मग त्यामुळे काय वातड बनले जातात. एक 2-2 मिनिटाला हे पलटी करत राहायचं. पलटी केल्यानंतर काय होतं, दोन्ही साईडने व्यवस्थित भाजलं जातं आणि एक 10 ते 12 मिनिटात हे ते काढून घ्यायचे आहेत. आता कोळंबी आपली बघा ऑलमोस्ट फ्राय झालेली आहे, तरी सुद्धा 1-2 मिनिटं मी ठेवणार आहे. असं साईडला काढून ते साईडला काय होतं की हीट आहे ती कमी लागती आणि आपले प्रॉन्स आहेत किंवा कोळंबी आहे ती वातड बनत नाही. आता थोडंसं साईडला करू, म्हणजे ज्याचे तेल असेल ते निथळून मधोमध येईल आणि आपण जी बाकीची राहिलेले पण प्रॉन्स आहेत, कोळंबी आहे, तर ती याच्यावरती घालून घेऊया. अशा पद्धतीनं थोडंसं कोळंबी घालत असताना ना त्यातील रवा आहे तो थोडंसं हलक्या हाताने झटकायचा आहे, म्हणजे एक्स्ट्राचा जो रवा असेल तो निघाला जाईल आणि जी कोळंबीची रिअल टेस्ट असते ना ती लागती. तुम्ही नक्की अशा पद्धतीने बनवून बघा आणि तुम्हाला आवडलं की नाही आवडलं ते नक्की मला कमेंट करून सांगा. आणि एकदम सिंपल पद्धतीने केलेले, याच्यामध्ये ना जास्त मसाले वापरलेले आहेत ना काही नाही, एकदम सिंपल पद्धतीने इथं दाखवलेत, पण खायला अतिशय भन्नाट असे लागतात ना. तुम्ही एकदा बनवाल ना तर परत परत बनवून खाल. बघा आता आपले परफेक्ट असे प्रॉन्स कोळंबी फ्राय झालेली आहे. आता मी बाकीचे जे राहिले होते ते याच्यामध्ये घालून घेतलेले. जसे भाजत जातील तसे थोडेसे साईडला करायचे, त्यातील तेल नितळत जातं, लगेच ते 2 मिनिटात ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत. म्हणजे जसं भाजत जाईल तसं आपण त्याला काढत न्यायचंय. तर बघू शकता कलर चेंज झालेला आहे. जेवढं जास्त वेळ ठेवल तर जास्त वातड पण बनले जातात, त्यामुळे त्याची काळजी तुम्ही घ्यायची आहे. जास्तीत जास्त 10 मिनिटाच्या वरती ठेवू नये, म्हणजे ते परफेक्ट भाजले जातील. आता अशा पद्धतीने मी सगळे कोळंबी आहे ती भाजून घेतलेली आहे. इथं बघू शकता आपल्याला जास्त तेलही लागलेलं नाही आणि याच्यामध्ये तेल जास्त ऑब्झर्व पण होत नाहीये. अशा पद्धतीने आपण हे भाजून घेऊ. काय मस्त असं दिसतंय ना, बघूनच तोंडाला पाणी सुटते. एकदा जर तुम्ही असं बनवाल ना तर परत परत अशाच पद्धतीने बनवून खाल. चला तर आता आपण एका ताटामध्ये ना ते काढून घेऊया सगळं. याचं तेल साईडला ठेवल्यामुळे काय होतं, निथळून जातं आणि तेलकट आपल्याला अजिबात लागत नाहीये. अशा पद्धतीने सगळी कोळंबी आहे ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया, म्हणजे नंतर आपल्याला सर्व करायला इझी जाईल. आणि शक्यतो ही कोळंबी आहे ती गरम गरम सर्व करायची आहे. थंड झाल्यानंतर कसं होतं की त्याची टेस्ट जी गरम असताना लागते ती थंड झाल्यावरती खायला लागत नाहीये. तर जेवढं गरम असेल तर तेवढी गरम गरम तुम्ही सर्व करून घ्यायची आहे. आता हे 2-3 थोडेसे भाजायला मला थोडे कच्चे वाटलेत म्हणून मी मधोमध ठेवलेले आहेत, कारण की मोठे मोठे प्रॉन्स आहेत. एकदम मोठे पण नाहीत आणि एकदम छोटे पण नाहीत, मी मीडियम आकाराचे आणलेले आहेत. कारण याच्यापेक्षाही जास्त मोठे भेटतात आणि याच्यापेक्षा छोटेही भेटतात. तर बघू शकता आता सगळे आपले प्रॉन्स आहेत ते तळून भाजून झालेले आहेत आणि एका डिश मध्ये काढून घेतलेले. आता आपण सर्व करायला घेऊया. अतिशय चविष्ट असे हे कोळंबी फ्राय तयार होते. बघा इथं सर्व केलेली आहे. छानपैकी अशी सर्व करून घ्यायची आहे. त्याच्यासोबत लिंबू, थोडासा कांदा ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपण याच्यावरती कोथिंबीर आहे ती फ्रेश छिडकून घ्यायची आहे. अप्रतिम अशी रेसिपी लागते, नक्कीच तुम्हाला आवडेल. जिथं तुम्ही अर्धा किलो कोळंबी खात असाल ना, अशा पद्धतीने जर तुम्ही बनवली तर नक्कीच 2-3 किलो तरी तुम्ही ही कोळंबी खाऊ शकता. अशी अप्रतिम रेसिपी बनते. चला फ्रेश अशी कोथिंबीर त्याच्यावरती गार्निश करून घेतलेली आहे. लिंबू ठेवलेले, कांदा ठेवलेले आणि आता आपण ही मुलांना देऊया खाण्यासाठी. अप्रतिम अशी रेसिपी झालेली आहे. तर बघू शकता, बघूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे. चला तर आता मग मी टेस्ट करून बघते. तुम्ही पण नक्की अशा पद्धतीची बनवून बघा आणि रेसिपी कशी झालेली आहे ती नक्की कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा अशाच आपल्या काही रेसिपींसाठी. जेव्हा पण आपल्या घरी पाहुणे वगैरे येतात, काही कार्यक्रम असतो आणि आपल्याला नॉनव्हेज बनवायचं असेल तर अशा पद्धतीचे तुम्ही प्रॉन्स फ्राय बनवू शकता, कोळंबी फ्राय बनवू शकता आणि अप्रतिम अशी रेसिपी होते. नक्कीच तुमची पाहुणी येते तुमची तारीफ केल्या वाचून राहणार नाहीत.
चला तर आता पहिली रेसिपी झालेली, वळूया पुढच्या रेसिपीकडे. ही आहे प्रॉन्स करी कोळंबीचा रस्सा. अस्सल गावरान पद्धतीने बनवलेला आणि खायला अतिशय टेस्टी असा बनतो. अशा पद्धतीने जर तुम्ही कोळंबी रस्सा बनवला तर तुम्ही ताट आणि बोट चाटून पुसून खाल. जिभेवरची चव आहे ती तुम्ही कधीच विसरणार नाही. अशा पद्धतीने गावरान पद्धतीने बनवलेला झणझणीत चविष्ट असा कोळंबी रस्सा आहे. तो तुम्ही ज्वारीची भाकरी, तांदळाची भाकरी, चपाती किंवा मग जो इंद्रायणीचा भात येतो त्याच्यासोबत अप्रतिम असा लागतो. कोणत्याही वासाचा जो तांदूळ असेल किंवा भात असेल तर त्याच्यासोबत तो खूप छान टेस्टी असा लागतो. पण जास्त करून मी जो भात बनवते तो इंद्रायणीचा भात बनवते आणि तो असा चिकट असतो आणि खायला खूप अप्रतिम असा लागतो. चला तर मग आपण टेस्ट करून बघूया कसा झालेला आहे तो. अप्रतिम असा लागतो, नक्कीच बनवून बघा. तर चला तर मग तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल तर आपण रेसिपीला सुरुवात करूया का. आता इथे मी आहे ना ती अर्धा किलो कोळंबी घेतलेली आहे आणि ती येताना साफ करून घेतली आहे त्या लोकांकडून. आता आपण ही कोळंबी आहे ती परत आपल्याला साफ करावी लागेल. जशी मी पहिली प्रॉन्स फ्राय मध्ये दाखवली होती तशीच ही कोळंबी पण आपल्याला साफ करून घ्यायची आहे. आता इथे बघू शकता, आता मी पाण्यामध्ये टाकून घेतलेली आणि याचा जो मधला भाग असतो तो कट करून घेतलेला. बघा अशा पद्धतीने त्याच्यामध्ये कोळंबीची घाण असती तर ती काढून घ्यायची आहे. तर तुम्ही काय करू शकता, मागून कट दिला ना की व्यवस्थित ती घाण आहे ती निघाली जाते. जेव्हा आपण खेचून काढतो ना तर ती पूर्ण घाण निघत नाही आणि जेव्हा आपण याला मॅरिनेशन करून ठेवतो तो व्यवस्थित आतपर्यंत त्याचं मॅरिनेशन मुरलं जातं. म्हणजे जे तिखट मीठ लागणार आहे ते व्यवस्थित मुरलं जातं. अशा पद्धतीनं काढून घ्यायचं. तुम्ही बघू शकता ही जी कोळंबी आहे त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात काळे असे म्हणजे त्याची घाण आहे आणि जे मी आधी कोळंबी फ्राय दाखवली होती त्याच्यामध्ये एकदम क्लीन होतं. तर अशा पद्धतीनं कोळंबीमध्ये थोडासा फरक असतो की काहींमध्ये घाण आढळते, काहींमध्ये एकदम क्लीन असतात. तरी सुद्धा त्यातील हे ते काढून घ्यायचे कितीही काही असलं तरी सुद्धा. अशा पद्धतीने आपण सगळी कोळंबी आहे ती अशा पद्धतीने आपण कट करून घ्यायची आणि प्रत्येक एक कोळंबी मधली जी घाण आहे ती काढून घ्यायची. म्हणजे आपली जो रस्सा बनवणार आहे किंवा जी कोणती भाजी बनवाल त्याची किंवा फ्राय बनवाल तर ते अतिशय टेस्टी आणि चविष्ट होतं आणि शिवाय आपल्या पोटातही त्यातील काही घाण जात नाहीये. तर चला तर अशा पद्धतीने मी जी बाकीची कोळंबी राहिलेली आहे त्यातील ते बारीक बारीक हे ते सगळं काढून घेऊया. थोडासा वेळ लागतो साफ करण्यासाठी, परंतु काय आहे ना, जर तुम्हाला हेल्दी खायचं आहे आणि स्वच्छ खायचं आहे तर अशा पद्धतीने साफ करावंच लागतं. आता इथं बघू शकता एक 15-20 मिनिटात मी हे साफ करून घेतलेले. एवढी घाण निघालेली आहे त्याच्यामध्ये तुम्ही विचार पण करणार नाही की एवढी घाण या अर्धा किलो कोळंबीमध्ये असू शकते. आता आपली कोळंबी आहे ना ती एकदम मस्त अशी साफ झालेली आहे आणि 2-3 पाण्यातून अशी स्वच्छ धुवून घ्यायची. तर बघू शकता छान असं पाणी क्लिअर झालेलं आहे. मी 3 ते 4 पाण्यातून धुवून घेतलेली आहे. आता आपण काय करू, एक मी कांदा घेतलेला आहे, मोठा कांदा होता त्यातील मी अर्धा कांदा घेतलेला आहे आणि तो एकदम बारीक असा चिरून घ्यायचा आहे. याच्यामध्ये आपण मसाला वापरणार आहे त्यामुळे काय आहे ना जास्त कांदा वापरायचा नाहीये जो आपण फोडणीला घालणार आहे त्यासाठी. म्हणून मी फक्त इथं अर्धा कांदा घेतलेला आहे. त्याचबरोबर इथं जी फ्रेश कोथिंबीर आहे ती एकदम बारीक अशी चिरून घेऊया. आता याच्यासाठी जे वाटणसाठी लागणार आहे ते मी आता तुम्हाला पुढे दाखवते. चला आता मसाल्यासाठी आता इथं आपण बघूया. सुकं खोबरं थोडंसं घेतलेलं आहे आणि भाजून घेतलेले, एक कांदा घेतलेला आहे तोही भाजून घेतलेला आहे, 20-25 लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या. इथं फक्त कोथिंबीर घेताना थोडी जास्त कोथिंबीर घ्यायची आहे किंवा मग आपण जी कोथिंबीर आणतो तर त्यातील दांड्याचा भाग जो असतो तो दांड्याचा भाग याच्यामध्ये जास्त घालायचा आहे म्हणजे एक छान अशी टेस्ट येते. आता आपण याच्यावरती आहे ना थोडेसे आल्याचे तुकडे 4 घालून घेऊया असे मीडियम आकाराचे. त्यानंतर याच्यावरती आहे ते मी थोडंसं अर्ध टोमॅटो घालून घेतलेले, याच्यामध्ये जास्त टोमॅटो घातलेलं नाहीये. आता इथं बघू शकता अर्ध टोमॅटो घालून घेतलेले आणि याची आपण प्युरी करून घेऊया. मस्त बारीक असा मसाला आपला तयार झालेला. हा मसाला तुम्ही 1 महिन्यासाठी कसा टिकवून ठेवू शकता याचा व्हिडिओ मी आधीच अपलोड केलेला आहे, तो नक्की बघा. आता इथे बघू शकता आपण जे कोळंबी आहे ती साफ करून घेतली होती तर त्यावरती आता चवीनुसार मीठ ऍड करायचं. अर्धा चमचा याच्यामध्ये हळद घालून घेतलेली आहे, 1 चमचा आपण याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालून घेतलेली आहे आणि चांगल्या हाताने याला मिक्स करून घ्यायचं आहे. चांगलं मिक्स करून ठेवून द्यायचं एक 10-15 मिनिटासाठी असंच आपण बाजूला ठेवून देऊया. आणि त्यानंतर आपण एक कढई घेऊया. आता इथं कढईमध्ये मी कमीत कमी 3 पळी तेल घालून घेतलेले. तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, पण नॉनव्हेज रेसिपी आहे तर त्याच्यामध्ये थोडं जास्त तेल हे घालावंच लागतं म्हणजे जी आपली रेसिपी आहे ती छान बनते. त्यानंतर आपण इथं चिरलेला जो अर्धा कांदा घेतलेला होता तो घालून घ्यायचा आहे. फक्त हा कांदा कापत असताना एकदम बारीक असा कट करून घ्यायचा आहे. यावरती आता मी 5 चमचे आहे म्हणजे पोहे खायच्या चमच्याने 5 चमचे भरून यावरती हा ओलं वाटण घालून घेतलेला आहे. म्हणजे याला आपल्या अर्धा किलोला हे परफेक्ट प्रमाण आहे.
आता हा मसाला आहे तो अगदी तेल सुटेपर्यंत छानपैकी भाजून घ्यायचा आहे. त्यावरती 1 चमचा मी आणखीन ओलं वाटण येते ऍड केलेले, म्हणजे याच्यामध्ये एकूण 6 चमचे मी ओलं वाटण घातलेलं आहे. आता इथे बघू शकता मसाला थोडासा भाजत आलेला आहे, साईडनं तेलही सोडायला सुरुवात झालेली आहे. तर अशा वेळेला आता आपण याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घातलेली, चवीनुसार मीठ घातलं, 1 चमचाभर लाल तिखट किंवा चटणी घालून घेतलेली आहे, जिरा पावडर अर्धा चमचा आणि धने पावडर अर्धा चमचा घालून घेतलेली आहे. आता यावरती तुम्ही गोडा मसाला असेल किंवा मग किचन किंग मसाला असेल किंवा मटन मसाला असेल तर तो तुम्ही अर्धा चमचा याच्यामध्ये ऍड करू शकता. मी याच्यावरती इथे मटन मसाला आहे तो अर्धा चमचा घालून घेतलेला आहे, त्यामुळे एक छान अशी चव येते. इथे शक्यतो मी सुहानाचे मसाले वापरते, त्यामुळे मी तर सुहानाचा मसाला घातलेला आहे. त्यानंतर आपण जे प्रॉन्स हळद मीठ लावून ठेवले होते ते याच्यावरती घालून घ्यायचे, मसाल्यामध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे, चांगले वाफलून द्यायचे. लगेच याच्यामध्ये पाणी ऍड करायचं नाही. जे प्रॉन्स आहेत ना वाफलले की बरोबर त्याचं जे ट्रान्सपरंट असे दिसायला सुरुवात होतात, अशा पद्धतीने आपण झाकण ठेवूनही वाफलवले तरी चालतंय. एक 5 मिनिटं हे वाफलवून घ्यायचे तसेच मसाल्यामध्ये, म्हणजे मसाला छानपैकी त्याच्यामध्ये मुरला जातो. आता आपण काय करूया, असंच आपण मिक्स करून घेऊया. छानपैकी वाफरलेलं आहे. आता आपण याच्यावरती बाजूला गरम करत ठेवलेलं पाणी ठेवू शकता किंवा याच्यावरती डायरेक्ट थाळीमध्ये पाणी ठेवलं तरीही चालू शकतं आणि ते गरम केलेले पाणी याच्यामध्ये घालू शकता. आता इथे बघू शकता प्रॉन्स आहेत किंवा कोळंबी आहे ती चांगली वाफरलेली आहे. आता याच्यावरती फ्रेश कोथिंबीर घालून घेते आणि मिक्स करून घेते आणि साईडला मी एकदम कडक असं गरम पाणी करत ठेवलेलं आहे. आता ते पाणी आहे ते याच्यावरती ओतून घेऊया. त्यामुळे काय होतं, जे कोळंबी आहे ती पटकन शिजलीही जाते आणि चव त्याची बिघडत नाही. थंड पाणी घातलं ना की काय होतं, जे आपण पदार्थ बनवणार आहे किंवा जे कालवण बनवणार आहे, जो रस्सा बनवणार आहे त्याची चव बिघडली जाते आणि वरती जी एक तरई येते तर ती गरम पाण्याने छानपैकी तरई येते. त्यानंतर याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ ऍड केलं, झाकण ठेवलं आणि 1-2 उकळ्या छानपैकी काढून घेतलेल्या. आता इथे पहिली उकळी आलेली, तुम्ही कलर बघू शकता, अप्रतिम असा झालेला आहे. जेवढं तुम्हाला रस्सा पातळ पाहिजे त्या पद्धतीनं तुम्ही याच्यामध्ये पाणी ऍड करू शकता. त्यानंतर परत एकदा मी झाकण ठेवून घेतलेले आणि परत एकदा उकळी काढून घेतली. 12 ते 15 मिनिटं हे चांगलं उकळवून घेतलेले, तर चेक करू शकता की जी आपली कोळंबी आहे ती शिजलेली आहे की नाहीये. आता इथं मी मीठ चेक केलेलं आहे, आवश्यकता वाटल्यास याच्यामध्ये मीठ तुम्ही ऍड करू शकता. याच्यावरती परत मी थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि आता इथं बघू शकता काय मस्त असा कलर आलेला आहे, बघूनच तोंडाला पाणी सुटते. नक्की अशा पद्धतीचा कोळंबी रस्सा तुम्ही बनवून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. चला तर आता आपला कोळंबी रस्सा मस्तपैकी तयार झालेला आहे. आता आपण सर्व करून घेऊया. याच्यासोबत मी मस्तपैकी तांदळाची भाकरी केलेली आहे, इंद्रायणीचा भात आहे आणि आता आपण हे कोळंबी रस्सा आहे तो सर्व करून घेऊ. याचा कलर तुम्ही बघू शकता, अप्रतिम असा दिसतोय. आणि ज्यावेळेस हे कडत येतं ना, पूर्णपैकी असं शिजत आलेलं असतं, त्यावेळेस एक चांगला असा वास सुटलेला असतो घरामध्ये आणि चवीला तर खूपच छान लागतं. चला तर मग आता मस्तपैकी असं त्याच्यावरती आहे ना लिंबू पिळून घ्यायचं आणि छानपैकी आपण टेस्ट करून बघूया कसं झालेला आहे तो. आता इथं मी शक्यतो जास्त करून ज्यावेळेस नॉनव्हेज असेल तर त्यासोबत इंद्रायणी राईस किंवा मग वासाचा तुम्ही कोणताही राईस खाऊ शकता, तो खूप छान लागतो. आता आपण भात टेस्ट करून बघूया की याच्यासोबत कसा लागतोय तो. अप्रतिम असा कलर आलेला आहे आपल्या कोळंबी रश्श्याला आणि अतिशय कमी साहित्यामध्ये गावरान पद्धतीनं झणझणीत असा केलेला आहे. तुम्ही जर अशा पद्धतीने केला ना तर ताट आणि बोट चाटून पुसून खाल आणि जिभेवरची चव आहे ती कधीच विसरणार नाहीये. तर नक्की अशा पद्धतीचा बनवून बघा. रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. इथपर्यंत जर व्हिडिओ बघत असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर आता मी टेस्ट करून बघते, तुम्ही पण बनवून बघा. आपल्या अशाच काही रेसिपी मी नॉनव्हेजच्या युट्यूबवरती अपलोड केले, त्या बघायला अजिबात विसरू नका. त्यामध्ये तवा अंडा मसाला आहे, मटन सुक्क, आकाड स्पेशल कलेजा फ्राय, मटन रस्सा, सुक्की सुकट, भोपळ्याचे वडे, अगदी गावरान पद्धतीनं आजीची रेसिपी आहे, नक्कीच बघा. जे वडे केले जातात ना त्याला एक स्मोक दिला जातो, तो कसा दिला जातो तर त्यासाठी रेसिपी नक्की बघा. बोंबील आहे, चिकन मसाला आहे, सोडा राईस आहे, अंड्याच्या 10 मिनिटात तयार होणाऱ्या अशा 2 रेसिपी आहेत. तर तुम्हाला या सगळ्या रेसिपी कशा वाटल्या त्या नक्की कमेंट करून सांगा आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा अशाच आपल्या काही नवीन रेसिपींसाठी. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू.